सलाम सातारा. मी स्वप्नील घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. आज आपण आहोत साताऱ्यातील कोडवलीमधील सिटी सुपर मार्ट जवळ. सिटी सुपर मार्ट हे असं एक ठिकाण की ज्या ठिकाणी आपल्याला अनेक दैनंदिन वस्तू अगदी माफक दरामध्ये उपलब्ध होतात. या सिटी सुपर मार्ट तर्फे प्रत्येक वर्षी होम मिनिस्टर सलाम सातारा हा कार्यक्रम आपण आयोजित करतो. आजच्या या वर्षाचा कार्यक्रम साजरा करत असताना आपल्या बरोबर आहेत भरपूर महिला. त्या महिलांबरोबर आपण घेतोय आजचा आपला आवडता सलाम सातारा. तर विचारूयात प्रश्न, जाणून घेऊयात उत्तर आणि कोण होत आहे या खेळातील विजेता पाहूया. या ठिकाणी भरपूर महिला आपल्याबरोबर जमलेल्या, त्यांचं नाव विचारू आणि काय करतात आणि बक्षीस कशी जिंकतात ते बघूया. तुमचं नाव? सुनीता झुंजार. मोठ्यानं बोलायचं जरा. सुनीता झुंजार. काय करता आपण? ब्युटिशियन आहे. ब्युटिशियन आहात. माझा तुम्हाला मी 3 प्रश्न विचारणार आहे. 3 प्रश्नाचे तुम्ही अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळेल एक आकर्षक बक्षीस. या कार्यक्रमातील या पहिल्या भागाचे प्रायोजक आहेत श्री निरंकारी ज्वेलर्स सातारा. साताऱ्यातील असे एक ठिकाण की ज्या ठिकाणी तुम्हाला ज्वेलरीच्या अनेक गोष्टी पाहायला मिळतील. तसंच त्यांची सुवर्ण बीसी योजना सुद्धा आहे की ज्या योजनेमध्ये तुम्हाला आकर्षक त्यांचे बोनस आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. तर माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, साताऱ्यामध्ये समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कुठे आहे? सज्जनगड. माझा प्रश्न होता समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कुठे? सज्जनगड. सज्जनगड. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. 2 टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं. आता दुसरा प्रश्न थोडासा त्याच्याच रिलेटेड आहे. तुम्हाला सांगायचं आहे समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोणी बांधली? माझा प्रश्न अगदी साधा सोपा आहे. समर्थ रामदास स्वामी यांची समाधी जी सज्जनगडावरती आहे त्या सज्जनगडावरची समाधी कोणी बांधली? ऑप्शन देऊयात. पहिला ऑप्शन आहे छत्रपती राजाराम महाराज, दुसरा ऑप्शन आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरा ऑप्शन आहे छत्रपती संभाजी महाराज. माझा प्रश्न होता समर्थ रामदास स्वामी यांची समाधी सज्जनगडावरती कोणी बांधली? शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तर सांगितलेलं आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. काही हरकत नाही, पुढे जावे. अजून काही लोक आपल्या बरोबर आहेत. तुमचं नाव? काय करता आपण? हाऊसवाईफ. तुम्हाला माहितीये का समर्थ रामदास स्वामीची समाधी कोणी बांधली? छत्रपती असं नाही म्हणायचं, आपले आराध्य दैवत आहेत ना. आपण पूर्ण वाक्यात बोलायचं. हा, समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोणी बांधली? छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. 2 टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आता दुसरा प्रश्न, सातारा जिल्ह्याविषयी तुम्हाला काय माहिती? सातारा जिल्हा हा फौजीचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय आणि गणित फौज व्हायचंच आहे. फौजीचा जिल्हा आहे. मणिपूरला. आणि तुमचं गाव कोणतं? गाव काठेवाडी. तारळी काटेवाडी. आणि सिटी सुपर मार्ट विषयी काय म्हणणं आहे तुमचं? सिटी सुपर मार्ट खूप छान आहे. तर एकदा जाता इथे येतो असं कधी कधी शॉपिंग तर असे छान आहे. चांगली सर्व्हिस वगैरे दिली. सिटी सुपर मार्टची अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातील त्यांचा रिवॉर्ड पॉइंट जो आहे तो एक चांगला आहे. बऱ्याच जणांकडून त्याविषयी ऐकलंय. तुमचं काय मत आहे? छान आहे. माझा पण तेच मत आहे. माझा दिवस पाड्याने खूप सुंदर सेवा वगैरे कधी कस्टमर वगैरे खूप आपली हेल्प वगैरे करतात व्यवस्थित. खूप छान आहे. तर अशा प्रकारे हे सिटी सुपर मार्ट आहे आणि तुम्ही पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आता माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, साताऱ्यामध्ये कोयना धरण आहे, माहित आहे? साताऱ्यामध्ये कोयना धरण आहे. हे कोयना धरण कोणत्या तालुक्यात येते? प्रश्न साधा आणि सोपा आहे. साताऱ्यातील कोयना धरण हे कोणत्या तालुक्यात येते? माझा प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का? साताऱ्यातील कोयना धरण हे कोणत्या तालुक्यात येते? पाटण.
पाटण तालुक्यात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलेलं आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. आता तिसरा प्रश्न तुम्हाला विचारणार. त्या अगोदर तुम्हाला सातारा जिल्ह्याचं कोणतं पर्यटन ठिकाण पाहायला आवडतं? काय? कारण आम्ही थंड हवेचं ठिकाण आहे. असं वगैरे सुट्टीचं वगैरे असं वगैरे आहे फिरण्यासाठी. तर हे महाबळेश्वर हे असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी अनेक पर्यटक अनेक देशातून येत असतात. साताऱ्यात अशी अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि तो सातारा पाहायला येत असतात. तुम्ही 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळेल श्री निरंकारी ज्वेलर्स यांच्यातर्फे एक चांदीचं नाणं, तसंच सलाम सातारातर्फे सन्मान पत्र आणि अनेक काही बक्षिस. फुल गोळ्यातर्फे तुम्हाला 2 गोळ्यांवरती 1 गोळा फ्री असं एक आणखी एक कुपन तुम्हाला मिळणार. तर तिसरा आणि शेवटचा प्रश्न. सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? साधा आणि सोपा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत? 36. माझा प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का? सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 11. सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? हा तिसरा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर 11. 11. या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तुमचं नाव पुन्हा एकदा सांग. यांनी 3ही प्रश्नाचे अचूक उत्तर दिले. यांना मिळत आहे सलाम सातारातर्फे आकर्षक सन्मानपत्र, श्री निरंकारी ज्वेलर्स यांच्यातर्फे एक चांदीचं कॉइन आणि अनेक बक्षीस. सिटी सुपर मार्ट तर्फे एक सन्मान चिन्ह, सलाम सातारातर्फे आकर्षक सन्मानपत्र आणि श्री निरंकारी ज्वेलर्स तर्फे आकर्षक चांदीचं नाणं. तर या कार्यक्रमात पहिले विजेते आपल्याला मिळालेत. आता आपण अनेक प्रश्न विचारूयात आणि जाणून घेऊयात उत्तर. तुमचं नाव? चोरून चोरून काय खाऊन आलात काय? जरा क्लायमेटमुळे थोडासा बदल झालेला आहे. मगाशी खूप चांगला उखाणा घेतला. परत एकदा आमच्या श्रोत्यांना तो उखाणा जर ऐकायला मिळाला तर बरं होईल. मी सकाळी उठते देवधर्माचा मला जास्त छंद. मी सकाळी उठते देवधर्माचा मला जास्त छंद. तुळशीला लावते हळदी कुंकू आणि गंध. त्या तुळशीमध्ये हरिनामाची 12 तळे. त्या तळ्यात 12 नंदी. नंदीची 6 चंदी. असे गणेश देव औषधात. नदी मला दिली मंगळसूत्र मनोहार. त्या खुशीत आले मेळा. करते ज्ञानोबांचा सोहळा. ज्ञानोबांच्या सोहळ्यासंगे पंढरपूरला जाते. चंद्रभागेत नाते. चंद्रभागेत नावून तीर्थ झाले पार. आली कोल्हापूरची काल. कोल्हापूरच्या अंबाबाईला मोठ्या पोळ्याची ध्वजा. घेतली रंकाळ्याच्या प्रजा. रंकाळ्याचा पुसले नदी. काल भैरवाची आरती कधी. काल भैरवाच्या आरतीला गळे तुपाची वार. गड शेजारी शिरागाव मोठे शहर. तिथे आले वाल्मिकांची तार. वाल्मिक वाल्गुना राहिले. वाल्गुन आवाज दगड थोडते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात करा शिरतोड. नाशिक पाहिलं त्र्यंबक राहिलं. त्र्यंबकच्या आवाज आली बरी. चला बद्रीनारायण तिरी. बद्रीनारायण पाहिला शिंगणापूरचा महादेव राहिला. शिंगणापूरच्या बागेत थंडीचा निवाडा भारी. मुंगी पैठण आणि नवाचा जिवाळा. असा अनाघातला कोणी. पांडुरंगाला हात जोडते दोन्ही. सातारा जिल्ह्यात सज्जनगडच्या पायथ्याला परळी खोऱ्यात. काळोशी माझं सासर. गावात घर, घरासमोर अंगण. अंगणात तुळशीचं वृंदावन. तुळशीच्या वृंदावनासमोर काढते रांगोळी. नेहमी घेते हळदीच्या वेळी. नाव घ्या नावात काय असतं. लहानांचं मोठे पण मोठ्यांचं थोर पण. थोरा मोठ्यांचं मान सन्मान हाच आमचा स्वाभिमान. आणि संतोष रावांचं नाव घेते सिटी सुपर मार्केट हळदी कुंकू आयोजित कार्यक्रमानिमित्त तुम्हा सर्वांनिमित्त खास. जोरदार टाळ्या होऊ द्या. आपलं नाव पुन्हा एकदा. संतोष यांनी खूप सुंदर असा उखाणा घेतलाय आणि हा यांचा उखाणा ऐकून सिटी सुपर मार्ट तर्फे त्यांना एक सन्मान पत्र दिलं जात आहे आणि फुल गोळा यांच्यातर्फे 2 गोळ्यावरती 1 गोळा फ्री अशा पद्धतीने तुम्हाला एक आकर्षक कुपन दिलं जात आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. खूप सुंदर उखाणा त्यांनी घेतला. सिटी सुपर मार्ट तर्फे एक आकर्षक. तर अजून काही महिला आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. त्यांना प्रश्न विचारूयात आणि जाणून घेऊयात उत्तर. आपलं नाव? तुमचं नाव? जेवला नाही का काय? अजून आवाज येत नाही बघा. हा, काय करता आपण? हाऊस वाईफ.
आम्ही विचारतो 3 प्रश्न, 3 प्रश्नांचे अचूक उत्तर देता येतं तुम्हाला मिळतं एक रकाचं बक्षीस. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचं उत्पादन कुठं होतं? माझा प्रश्न होता, सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचं उत्पादन सर्वात जास्त कुठं होतं? पाचगणी महाबळेश्वर. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न, सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळ कोणत्या भागात पडतो? माझा प्रश्न होता, सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त दुष्काळ कोणत्या भागात पडतो? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, काम कुठला यांना बघा, इथंच महापूर येतात, मान आणि खटाव. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. घाबरलात का? घाबरू नका, एवढं काय अवघड प्रश्न आहेत ना. मग आता अवघड विचारायचा. तिसरा प्रश्न आहे ना, अवघड विचारूया. रिलॅक्स व्हा. सातारा जिल्ह्यात कोणतं पर्यटन ठिकाण तुम्हाला पाहायला आवडतं? कास पठाराविषयी विचारू प्रश्न. बाई येईल ना उत्तर, शेवटचं उत्तर आहे. माझा प्रश्न आहे, साताऱ्यातील कास पठार विचारू ना. साताऱ्यातील कास पठार, या कास पठारावरती दुर्मिळ अशी फुलं उमलतात, बरोबर? पाहिल्या असतील पेपरमध्ये, काय वाचले त्याच्या संदर्भात? बस, साताऱ्यातील कास पठार याच्या जवळ एक प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे. ते मंदिर कोणतं? माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, साताऱ्यातील कास पठार, या कास पठाराच्या जवळ एक प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे, ते कोणतं? कोणीही मध्ये बोलणार नाही. तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, ऑप्शन देऊ काय? द्या. पहिला ऑप्शन तुळजाभवानी मंदिर, दुसरा ऑप्शन महालक्ष्मी मंदिर, तिसरा ऑप्शन घाटाई देवी. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न होता, कास तलाव किंवा कास पठाराजवळ प्रसिद्ध देवीचं मंदिर कोणतं? श्री घाटाई देवी. या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे अगदी अचूक दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही तिन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. तुम्हाला मिळत आहे सिटी सुपर मार्ट तर्फे एक आकर्षक सन्मान पत्र आणि बक्षीस. कसं वाटतं? घाबरला घाम का उघडाय? सिटी सुपर मार्ट बद्दल काय माहिती तुम्हाला? फार छान आहे सुपर मार्ट. सर्व्हिस चांगली केली जाते आणि कडधान्य वगैरे सगळं स्वच्छ असते, निवडायची गरज लागत नाही. या कार्यक्रमातील हा पहिला भाग होता आणि या पहिल्या भागाचे प्रायोजक आहेत श्री निरंकारी ज्वेलर्स सातारा. यांच्यातर्फे तुम्हाला मिळतंय चांदीचं नाणं, तसंच सलाम सातारा तर्फे आकर्षक सन्मान पत्र आणि सिटी सुपर मार्ट तर्फे आकर्षक सन्मान चिन्ह. करायला पाहिजे. खूप सुंदर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. सिटी सुपर मार्ट मध्ये आपल्याला मिळालेले आहेत प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमातील 2 विजेते. आता तिसरं विजेते कोण होणार की ज्याला मिळणार श्री निरंकारी ज्वेलर्स यांच्यातर्फे एक आकर्षक सन्मान पत्र, सिटी सुपर मार्ट तर्फे आकर्षक सन्मान चिन्ह आणि सलाम सातारा तर्फे एक सन्मान पत्र. तुमचं नाव काय करता आपण? तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात काय माहिती आहे सातारा जिल्ह्याविषयी? सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साताऱ्यामध्ये हा सातारा जिल्हा वसलेला आहे आणि पूर्वी शंभूराजांनी राजधानी अजिंक्यतारावर स्थापन केली होती आणि खूप पर्यटन स्थळे या ठिकाणी पाहायला मिळतात. वर्ल्ड हेरिटेज कास पठार पश्चिम आहे. बामणुली सारखा परिसर, निसर्ग सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. असा निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा ही ओळख आपली आहे. महाबळेश्वर पाचगणी थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. सर्वात जास्त पाऊस
चेरापुंजीमध्ये पडतो, पण त्याच्या खालोखाल महाबळेश्वरमध्ये सुद्धा पडतो. सज्जनगड शेजारीच आहे, तिथं रामदास स्वामींची समाधी आहे. आणि भरपूर अशी पर्यटन स्थळे सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. एक शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपशी जे गाव आहे ते एक हौशीचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि सातारा जिल्ह्याविषयी भरपूर माहिती आहे होतं तुम्हाला. त्याचं काय कुठं वाचली वगैरे का? माहिती अशीच वाचन असल्यामुळे वाचन असल्यामुळे सातारा जिल्ह्याची भरपूर माहिती तुम्हाला आहे. या सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती देणारे एक पुस्तक सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं. वाचले ते तुम्ही? काय वाटतं त्या पुस्तकात? खूप छान आहे आणि सातारा जिल्ह्याविषयी खूप छान माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे अनेक लोकांना सुद्धा सातारा जिल्हा काय आहे याची ओळख पुस्तकातून दिली. सलाम सातारा तर्फे 2013 साली पहिली आवृत्ती, 2017 साली दुसरी आवृत्ती अशी 2 पुस्तक आपण प्रकाशित केली होती. लवकरच याची 3री आवृत्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला सातारा जिल्ह्याविषयी भरपूर माहिती तुम्ही आम्हाला दिली. आम्ही त्याच्याविषयी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारू. तुम्ही 3 प्रश्नांचे अचूक उत्तर देताय तर तुम्हाला मिळेल एक आकर्षक बक्षीस. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात, प्रश्न व्यवस्थित आहे का? सातारा जिल्ह्यात हंबीरराव मोहिते ते स्वराज्याचे सरसेनापती होते. ते हंबीरराव मोहिते यांची समाधी कुठे आहे? माझा प्रश्न होता, सरदार हंबीरराव यांची समाधी कुठे आहे? तळवीड. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. तुमचं नाव पुन्हा एकदा पुढे या जरा. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय. आता तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न. ऑप्शन मागतात. साताऱ्याची एवढी माहिती तर तुम्हाला आहे. चला दुसरा प्रश्न. नाना फडणवीस माहिती आहे तुम्हाला? नाना फडणवीस यांचा प्रसिद्ध एक वाडा आहे, तो सातारा जिल्ह्यात आहे. तो कुठे आहे? गावाचं नाव सांगायचं. माझा प्रश्न होता, नाना फडणवीस यांचा प्रसिद्ध वाडा साताऱ्यात कुठे आहे? मोठ्यानं जरा. वाई शेजारी मेनवली गाव आहे, त्या गावात आहे. यांनी दुसऱ्याही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. सोपा प्रश्न विचारा म्हणतात. इथं सातारा जिल्ह्याचा विश्वकोश उभा आहे आणि मला बोलतात की ऑप्शन द्या म्हणून. कसं चालायचं असं? हा तर तिसरा आणि शेवटचा प्रश्न. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या कोणत्याही 5 नद्यांची नावं तुम्हाला सांगा. कृष्णा, कोयना, बाणगंगा, मानगंगा हळूहळू आणि यमुना. माझा प्रश्न होता, सातारा जिल्ह्यातील कोणत्याही 5 नद्या तुम्हाला सांगायच्या आहेत. व्यवस्थित सांगा, एक एक करून. पहिली कोयना 1, कृष्णा 2, मानगंगा 3, बाणगंगा 4 आणि येरळा 5. अशा 5ही नद्यांची नावं सांगून आपल्याला या कार्यक्रमातील 3रे विजेते मिळालेले आहेत, की ज्यांना मिळत आहे सिटी सुपरमार्ट तर्फे आकर्षक सन्मानपत्र. श्री सिटी सुपरमार्ट तर्फे आकर्षक सन्मान चिन्ह, श्री निरंकारी ज्वेलर्स तर्फे चांदीचं नाणं आणि सलाम सातारा तर्फे आकर्षक सन्मान पत्र. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 3ही प्रश्नांची अचूक उत्तर देऊन आपल्याला मिळालेले आहेत हे 3रे विजेते.